कोविडच्या संकटात मुंबई महापालिकेच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली। मात्र त्याचवेळी पालिकेने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या अवाजवी खर्चाची प्रचंड चर्चा सुरू झाली। इतर पालिकांनी जे प्लांट 90 लाखात उभारले त्यासाठी बीएमसीने 4 कोटींचा खर्च केला। या सगळ्या प्रकाराची कॅग मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। मुंबई महानगरपालिकेने उभारलेले ऑक्सिजनचे प्लांट भ्रष्टाचाराचा कार्बन डायऑक्साइड सोडतायत। दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने पालिकेने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता। रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। मात्र प्लांटवर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। हे ऑक्सिजन प्लांट फायनली ज्यावेळी डिलिव्हर झाले ते उशीरच होणार होते, ते त्याला माहिती होतं। त्यांनी ते पेनल्टी फाईन स्वीकारली आणि बाय द टाइम हे ऑक्सिजन प्लांट डिलिव्हर केले। कोविडची लाट संपलेली होती आणि आज ते सर्व ऑक्सिजन प्लांट हे सडत आहेत। आम्ही ही तक्रार आयुक्तांकडे केली होती। आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही इन्क्वायरी करू आणि याच्यात काही घोळ नाहीये, पण त्याच्यात काहीही झालं नाही। मुंबई महापालिकेने कशा प्रकारे कंत्राट दिलं ते आता पाहूयात। फेज 1 मध्ये 84 कोटी रुपयात 16 प्लांटचा निर्णय घेतला गेला, तर दुसऱ्या फेज मध्ये 205 कोटीचे 40 ऑक्सिजन प्लांट लावण्याचा निर्णय घेण्यात आला। फेज 1 चं कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात आलंय, तर दुसऱ्या फेजचं काम हे हायवे आणि जीएसएन या कंपनीला विभागून देण्यात आलं। दोन्ही फेज तातडीने पूर्ण करण्याची अट घालण्यात आली। उशीर झाल्यास मोठा दंड वसूल करण्यात येणार होता। मात्र उशीर होऊनही अवघा 4 कोटींचाच दंड आकारण्यात आला। मुंबई महापालिकेने प्रति प्लांट 4 कोटी खर्च केले, तर ठाणे नवी मुंबई महापालिकेने 90 लाखात प्लांट उभारून घेतला। प्लांट लवकर पूर्ण करण्याच्या नावाखाली किंमत वाढवण्यात आली। विशिष्ट कंपनीला कंत्राट मिळावं यासाठी पालिकेचे अधिकारी, काही मंत्री आणि कंत्राटदारांनी संगनमत केल्याचा आरोप भाजपने केलाय, तर कॅग मार्फत चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे। आम्ही सांगितलंय की ऑडिट करून पाठवा। त्या ऑडिट मध्ये काही आजपर्यंत आम्हाला काही त्यामध्ये सांगितलं गेले नाही। आम्हाला या जे वाढीव खर्च आपण जे केलेलं आहे ते आम्हाला पाहिजे, मुंबईकरला पाहिजे। हे कोणाचे पैसे? हे माझे पैसे नाही, हे मुंबईचे टॅक्स पेअरचे पैसे। कोविडच्या संकटात पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती। माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत सगळे अधिकार आयुक्तांना होते याकडे लक्ष वेधलं आणि शंका असल्यास हव्या त्या एजन्सीकडून तपास करा असं वक्तव्य केलं। ज्या ज्या ठिकाणी बीकेसी सारखं असेल, एनएसीए सारखं असेल, तिथे ऑक्सिजन प्लांट उभं करणं गरजेचं होतं आणि त्या प्लांटमध्ये जे आले सामोरे आणि तिथे पण सिस्टम राबवलंय, एखाद्याचा जे म्हणतो ना रेप्युटेशन चेक करून, अशामध्ये जर ती सातत्य दिसत असेल तर त्याचंही उत्तर प्रशासन देईल। कोविडची लाट आता ओसरली आहे, मात्र ऑक्सिजन प्लांट दर्जेदार नाहीये। शिवाय ज्या जम्बो कोविड सेंटरमध्ये प्लांट लावण्यात आलेत ते सेंटर बंद करण्यास सांगण्यात आले आणि विशेष म्हणजे प्लांट बंद करण्यासाठीही वेगळं कंत्राट काढण्यात आलंय। पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा काही प्रमाणात का होईना परंतु वापर करण्यात आला। दुसऱ्या टप्प्यातले ऑक्सिजन प्लांट मात्र पूर्णपणे वाया गेले। सुरुवातीला ते उभारणीला आणि आता ते डिसमेंटल करण्याला मुंबई महानगरपालिका पैसे मोजती आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नियोजन चुकलं की त्यांनी ते जाणीवपूर्वक चुकवलं, हा संशोधनाचा विषय आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत।